नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। इंग्लिश मध्ये 32 मार्क 32 मार्क्स तुमचे फ्री मध्ये येणार आहेत बाळांनो। ठीक आहे, कस काय येतील आणि या व्हिडिओ मधून मी तुम्हाला 32 मार्क फिक्स करून दिली, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। 32 मार्क्स खूप जास्त मार्क्स असतात बाळांनो। ठीक आहे, ऑलमोस्ट 40% तुमचा पेपर आहे। ठीक आहे, पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू बाळांनो आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओची विनर तनुजा वाघ होती, जिला 1500 रुपीज अमेझॉन व्हाउचर गेलेले आहे। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्राइबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटन वरती क्लिक करून ठेवायचे बाळांनो। आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। 2026 एचएससी बोर्ड 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे। कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले ग्रुपवर येतो। ठीक आहे, म्हणून जॉईन करून घ्या, फुल होईल त्याआधी। ठीक आहे, बघूया 32 मार्क तुमचे फ्री मध्ये येणार आहेत, ही गव्हर्नमेंटने सुद्धा सांगितले। गव्हर्नमेंटने सुद्धा सांगितले की हे जे 32 मार्काचे प्रश्न असतात याच्यात विद्यार्थ्याचे मार्क कट नाही करायचे। ठीक आहे, आता कोणत्या परिस्थितीत कट नाही करायचे त्याच्याविषयी जाणून घेऊया। ठीक आहे, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सेम टू सेम सिमिलर क्वेश्चन तिथूनच येतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। का रे बाळांनो, तिथून प्रश्न काय येतात बोर्ड मला सांगून देतं का की हे प्रश्न येणार आहेत? असं नाही, प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केलेली असते। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ईमेल रायटिंग आहे। आता हे ईमेल रायटिंग किती वेळा विचारलेले आधी, ठीक आहे, किती वेळा विचारण्यात जाण्याची शक्यता आहे, सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून प्रत्येक क्वेश्चन तिथे टाकलेला असतो बाळांनो। ठीक आहे, लास्ट इयरचे तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी स्कोर केलेली आहे। फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये 90+ स्कोर केलेले। ठीक आहे, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। सगळ्या टॉप एज्युकेटर्सने अनालिसिस करून बनवलेली बाळांनो। ठीक आहे, तुमच्यासाठी एक जीवनदान ठरेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। आणि सिमिलर टाईप प्रश्न येतील। ठीक आहे, काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता। ठीक आहे, चला बघूया आता इंग्लिशच्या पेपरवरती जाऊया बाळांनो। आता हा राहिला तुमचा इंग्लिशचा पेपर। ठीक आहे, आता हा आहे बाळांनो इंग्लिशचा पेपर तुमचा। इंग्लिशच्या पेपरमध्ये मी तुम्हाला काय बोललो, 32 मार्क्स तुमचे फिक्स करून देईल। ठीक आहे, 32 मार्क्स तुमचे फ्री मध्ये येणार आहेत। कोणते मार्क्स आहेत बाळांनो, आता व्यवस्थितपणे बघा, मी काय सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय। ठीक आहे, बघा आता पहिला जो प्रश्न असतो तुमचा, तो तुमचा सीन पॅसेज असतो। सीन पॅसेज मध्ये तुमचे 2 मार्क गव्हर्नमेंटने फिक्स सांगितले। ठीक आहे, विद्यार्थ्यांनी तिथं काहीही लिहिलं तरी त्यांचे तिथं मार्क्स कट होणार नाही, कारण ते पर्सनल ओपिनियन असतं। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बाळांनो, इथं आता तुम्हाला दिसतंय 2 मार्काचा पर्सनल ओपिनियनचा प्रश्न येतो। प्रत्येक पेपरमध्ये 2 मार्काचा हा पर्सनल ओपिनियनचा प्रश्न असतो बाळांनो। राईट युअर व्ह्यूज इन 3-4 सेंटेन्स, तुमचं मत तुम्हाला लिहावं लागतं। ठीक आहे, तुमचं मत तुम्ही फक्त अकॉर्डिंग टू मी या गोष्टीने स्टार्ट केलं, अकॉर्डिंग टू मी किंवा व्हॉट आय थिंक किंवा ऍज पर माय ओपिनियन, अशा पद्धतीने जर स्टार्ट केलं तुमचं, तर ते तुमचं कंप्लीट तुमचं ओपिनियन मानलं जातं बाळांनो। आणि तिथं तुम्हाला 2 पैकी 2 मार्क आरामात प्रत्येक पेपर सेटर देतो। हे 2 झाले तुमचे। आता पुढचे कॅल्क्युलेट करू, तुम्ही लक्षात ठेवा, कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या याच्यात ठेवा। ठीक आहे, 2 मार्क झाले। त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही अनसीन पॅसेज वरती जाणार बाळांनो, अनसीन पॅसेज बघा, अनसीन पॅसेज वरती जाणार, तिथं पण तुम्हाला एक 2 मार्काचा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न तुम्हाला दिसेल। ठीक आहे, बघा इथं दिलेला आहे, लव्ह अँड टॉलरन्स आर द ट्रू इंडिकेटर्स ऑफ सिव्हिलाइज पर्सन, जस्टिफाय। हा तुमचा कंप्लीट पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे बाळांनो। हे 2 मार्क तुमचे इथं पण फिक्स झाले। इथं पण तुमचे 2 मार्क कोणीच कट नाही करू शकत। 2 + 2 4 मार्क झाले आपले, पहिले 2 मार्क आणि हे 2 मार्क। ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू बाळांनो। आता हे 2-2 4 मार्क झाले। आता आपण मी तुम्हाला काय बोललोय, 32 मार्क तुमचे फिक्स मध्ये येणार, फ्री मध्ये येणार आहेत। ठीक आहे, आता बघा जेव्हा आपण खाली जातो बाळांनो, तुम्हाला एक प्रश्न येतो समरी रायटिंगचा। इथं सुद्धा बोर्डाने सांगितलंय की एकही मार्क विद्यार्थ्याचा कट नाही करायचा, जर विद्यार्थ्याने थोडं फार सुद्धा फॉर्मॅट मेंटेन केलेला असेल तर। आणि इथं तुमच्या मर्जीने तुम्ही गोष्टी लिहू शकतात बाळांनो। इथं अॅक्युरेट आन्सर म्हणजे काही नसतं, प्रत्येकाच्या पेपरमध्ये वेगवेगळं आन्सर असू शकतं। ठीक आहे, तर हे 3 मार्क तुमचे इथं फिक्स होऊन जातात बाळांनो समरी रायटिंगचे। आणि एक असतो माइंड मॅपिंग। माइंड मॅपिंग मध्ये सुद्धा बाळांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने गोष्टी लिहू शकता। इथं पण तुम्हाला समरी रायटिंग मध्ये काय असतं बाळांनो, तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात। पॉईंट्स फक्त तुम्हाला एक्सपांड करायचे असतात। आणि प्रत्येक, आता समजा तुम्ही एक पॅराग्राफ लिहिला समरीचा, त्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट्स एकदा, हे वर्ड्स एकदा टाकून द्या ऍटलिस्ट। ठीक आहे, माइंड मॅप ऑल्सो सेम। ठीक आहे, तुम्हाला सगळे पॉईंट्स दिलेले, तुम्हाला फक्त मॅप्स बनवायचे है ना। हे प्रश्न प्रत्येकाच्या पेपरमध्ये व्हॅरी करू शकतात, आन्सर्स प्रत्येकाच्या पेपरमध्ये व्हॅरी करू शकतात। म्हणून पेपर सेटरला हा राईट नसतो की याला 0 मार्क्स द्यावा। ठीक आहे, इथं तुम्हाला फुल मार्क्स भेटू शकतात आरामात। ठीक आहे, पहिले 4 होते, हे 6 झाले बाळांनो, 10 मार्क झाले तुमचे बाकीचे। आता बघूया पुढचे कोणते कोणते तुम्हाला भेटतात। ठीक आहे, आता तुमचं प्रोज झालं बाळांनो। आता आपण याच्यामध्ये पोएट्रीमध्ये जाऊ। पोएट्रीमध्ये सुद्धा तुमचे 4 मार्क फिक्स असतात बाळांनो, ते म्हणजे तुमचे ऍप्रिशिएशनचे। इथं हा प्रश्न बघा, ऍप्रिशिएशनचे तुमचे 4 मार्क फिक्स झाले। ठीक आहे, आता पहिले आपले 10 मार्क झाले बाळांनो। 3-3 मार्काचे तुमचे समरी इन माइंड मॅपिंग, 2-2 मार्काचे तुमचे पर्सनल रिस्पॉन्स झाले। आता पोएट्रीमध्ये सुद्धा याच्यामध्ये हा 4 मार्काचा जो तुमचा प्रश्न असतो बाळांनो, ठीक आहे, ऍप्रिशिएशनचा, तो एक प्रश्न कन्सिडर करायचा आणि एक तुमचा पर्सनल रिस्पॉन्सचा एक प्रश्न येतो, कम्पेअर द पोएम इन युअर
ओन वर्ड्स, ठीक आहे. आता तुमच्या वर्ड्स मध्ये लिहायची, म्हणजे हा सुद्धा तुमचा पीआरचा प्रश्न आहे, पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. हे तुमचे किती झाले टोटल मार्क? हे 3 आणि 3 6, 6 7 8 9 10, 10 आणि 4 14 आणि 2 16 मार्क तुमचे इथं फिक्स झाले बाळांनो. 16 मार्क कसे आले समजली ही गोष्ट? परत सांगू एकदा, 6 तुमचे पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन झाले, 6 तुमचे कोणते झाले? पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन 2-2 मार्काला. तुमचे इथं किती झाले बाळांनो? 6 मार्क झाले बेसिकली. 3 तुमचे पर्सनल रिस्पॉन्स, ठीक आहे. कारण एक पोएमचा, एक तुमचा एक सीन पॅसेजचा, एक अनसीन पॅसेजचा आणि एक पोएमचा, ठीक आहे. हे 6 मार्क झाले. 3 मार्काचे तुमची समरी बाळांनो, 3 मार्काचं तुमचं माइंड मॅप आणि 4 मार्काचं तुमचं ऍप्रिशिएशन. तुमचे टोटल 16 मार्क झाले बाळांनो, ठीक आहे. आता बाकीचे मार्क तुमचे फ्री मध्ये कोणते भेटणार आहेत तुम्हाला त्याच्याविषयी बघूया, ठीक आहे. बघा आता 16 मार्क झाले आणि हा जो सेक्शन सी आहे बाळांनो, रायटिंग स्किलचे 16च्या 16 मार्क तुम्हाला फिक्स भेटू शकतात जर तुम्ही हे क्वेश्चन अटेम्प्ट केले तर. आता रायटिंग स्किल मध्ये खूप सारे क्वेश्चन असतात, पण तुम्हाला कोणते अटेम्प्ट केल्यावर फ्री मार्क्स भेटणार आहेत त्याच्याविषयी बघूया, ठीक आहे. बघा इथं एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो बाळांनो, इथं एक तुम्हाला प्रश्न सांगतो. पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3 प्रश्न येतात. एक तर व्हर्च्युअल मेसेज लिहायचा असेल बाळांनो, एक तर तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं असेल, एक तर ग्रुप डिस्कशन लिहायचं असेल. या तिघांपैकी जर एक लिहिलं तुम्हाला 4 मार्क भेटतात. आता हे बाकीचे जेव्हा लिहिणार तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा जो व्हर्च्युअल मेसेज आहे तिथं तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. पण जर तुम्ही ग्रुप डिस्कशन लिहिलं तुमचे इथं 4 पैकी 4 तुम्हाला मार्क भेटणार आहे. तिथं पेपर सेटरला मार्क्स कट करण्याचा अधिकार नाही. फक्त तुम्ही काही लिहायचं, श्यामचं काही लिहायचं, रामचं काही लिहायचं, श्यामचं काही लिहायचं. फक्त 2 लोकांचं कॉन्व्हर्सेशन जरी मेंटेन केलं, मधलं कॉन्टेंट काय जास्त मॅटर नाही करत. फक्त तुम्हाला 2 लोकांचं कॉन्व्हर्सेशन मेंटेन करायचंय. तुम्हाला आरामात इथं फॉर्मॅटला 4 मार्क भेटून जातात बाळांनो. गोष्ट ठीक आहे, ठीक आहे. आता पुढे बघूया. पुढे आता हे 4 मार्क झाले, ठीक आहे. रायटिंग स्किलचे 16 पैकी आपले 4 झाले आता, है ना. आता दुसऱ्या ऑप्शन्स मधले तुम्हाला कोणते चूज करायचे? आता दुसरा बघा, तुम्हाला एक तर ईमेल, रिपोर्ट किंवा इंटरव्ह्यू या तिघांपैकी एक लिहायचा असतो बाळांनो. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ईमेल लिहिला बाळांनो तुमचे 4 पैकी 4 मार्क, इथं कोणीच तुमचे मार्क्स कट नाही करू शकत, ठीक आहे. इथं काय लिहायचं बाळांनो? टू लिहायचं, फ्रॉम लिहायचं, सब्जेक्ट लिहायचा, काहीतरी एक पॅराग्राफ लिहायचा, बस झालं. रिगार्ड्स करून तुम्हाला संपवायचं. एवढं तरी लिहिलं तरी तुमचे 4 मार्क इथं फिक्स भेटणार आहेत बाळांनो तुम्हाला, ठीक आहे. तर इंग्लिशचे हे 4 मार्क समजले फिक्स. 4 आणि 4 8 झाले, ठीक आहे. 16 तर आपण पहिलेच बुक केले होते, ठीक आहे. आता या 16 मध्ये 8 मार्क आपले बुक झाले. आता उरलेले 8 मार्क कुठून येतील बघूया, ठीक आहे. चला आता जेव्हा आपण खाली जातो बाळांनो, तुम्हाला सेक्शन सी मध्ये एक तर स्पीच, कंपेरिजन आणि एक एक्सपान्शन ऑफ आयडिया असतो बाळांनो. इथं जर तुम्ही एक्सपान्शन ऑफ आयडिया केलं बाळांनो, इथं जर तुम्ही एक्सपान्शन ऑफ आयडिया केलं तर तुमचे 4 मार्क इथं पण फिक्स होऊन जातात बाळांनो. रायटिंग स्किलमध्ये 4 तुमचे कशाचे झाले? ग्रुप डिस्कशनचे. 4 तुमचे झाले ईमेलचे. 4 तुमचे झाले एक्सपान्शन ऑफ आयडियाचे. एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात, फक्त एक्सपांड करायचे बाळांनो, तुमच्या मनाने करायचंय. इथं काहीच मार्क तुमचा कट नाही होणार. आणि शेवटचा जो प्रश्न आहे बाळांनो, त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला कोणता करायचा आहे? रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील. रिव्ह्यू, ब्लॉग आणि अपील मध्ये तुम्हाला करायचा असतो बाळांनो रिव्ह्यू. जर तुम्ही रिव्ह्यू केला तुमचे इथं 4 मार्क फिक्स, ठीक आहे. रिव्ह्यू तुम्ही पहिलेपासूनच प्रिपेअर करून जाऊ शकता, ठीक आहे, कारण तुम्हाला माहित असतो रिव्ह्यू कोणता येणार आहे, ठीक आहे. असे तुमचे 16 + 16 तुमचे 32 मार्क तुमचे फिक्स झाले बाळांनो, ठीक आहे. कशा पद्धतीने परत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ठीक आहे. 6 मार्क तुमचे झाले बाळांनो, इथं 6 मार्क तुमचे झाले पर्सनल रिस्पॉन्सचे, ठीक आहे. कारण कोणकोणते येतात पर्सनल रिस्पॉन्स? एक सीन मेसेज मध्ये, एक अनसीन मेसेज मध्ये आणि एक पोएट्री मध्ये 2-2 मार्काला प्रत्येक पर्सनल रिस्पॉन्स येतो, ठीक आहे. ऍप्रिशिएशनचे 4 मार्क झाले बाळांनो, ऍप्रिशिएशनचे 4 झाले. रायटिंग स्किल मध्ये 16 मार्क मी तुम्हाला कशी येतील सांगितले, ठीक आहे. कोणते कोणते क्वेश्चन 4 सॉल्व्ह करायचे? ईमेल तुमचं, त्यानंतर रिव्ह्यू, त्यानंतर ग्रुप डिस्कशन, त्यानंतर तुमचं एक्सपान्शन ऑफ आयडिया, ठीक आहे. हे 16 मार्क झाले तुमचे. त्यानंतर समरीचे 3 मार्क बाळांनो आणि माइंड मॅपचे 3 मार्क. असे टोटल जर करणार तुम्ही 32 मार्क्स तुमचे येऊन लागतात बाळांनो. 32 मार्क्स मध्ये गव्हर्नमेंटला मार्क्स काटण्याचा अधिकार नाही. हे 32 तरी मार्क आले बाळांनो तुमचे, 32 फिक्स फ्री मध्ये येतात ना बाळांनो. आता ईमेल कोणता येणार आहे, हे कोणतं येणार आहे, ते कोणतं येणार आहे, हे तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल, ठीक आहे. त्याच्यासारखेच तिथूनच सिमिलर प्रश्न येतील बाळांनो. ईमेल कोणता करायचा, रायटिंग स्किल कोणता करायचं, सगळ्या गोष्टी तिथून येतील. फक्त तुम्हाला एनरोल करायचं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. मी गॅरंटी देतो मॅक्झिमम सिमिलर टाईप प्रश्न तिथूनच येतील, ठीक आहे. ट्रस्ट मी 90% आणणं खूप सोपं आहे बाळांनो. 2 गोष्टी जरी केल्या ना, HSC बोर्डच्या एक्झरसाइज आणि टॉप 200 क्वेश्चन तुमच्या आरामात 90% येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. आता तुम्हाला प्रिपरेशनसाठी 3 बेसिकली, जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचं प्रिपरेशन करताय तर मी तुम्हाला सजेस्ट करते HSC बोर्डाचं बुक आणि टॉप 200 क्वेश्चन. आणि जर शेवटी आपल्याला वेळ भेटला तर आपण PYQs वगैरे करून घेऊ, ठीक आहे. पण हे दोघी गोष्ट केल्या तर तुमचे 90% कुठे गेले नाही बाळांनो. ही मी ऑन कॅमेरा तुम्हाला गॅरंटी देतो, ठीक आहे. मॅक्झिमम सिमिलर टाईप प्रश्न तुमचे टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये येतील. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे. टॉप एज्युकेटर्स आहेत महाराष्ट्राचे, ठीक आहे. त्यातल्या त्यात
तुम्हाला आता एक इंग्लिशचे 32 मार्क्स फ्री सांगितले. नेक्स्ट कोणता सब्जेक्ट पाहिजे तुम्हाला फ्री मार्क्ससाठी प्लीज कॉमेंट करा बाळांनो. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुम्हाला 90% साठी 3च गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बाळांनो. एक तर HSC बोर्डाचं बुक, एक तर टॉप 200 क्वेश्चन, आणि शेवटी वेळ भेटला तर PYQ. दॅट्स इट. तुमचे 90% कुठं गेले नाही बाळांनो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला? थोडासा मोठा व्हिडिओ होता, पण कसा वाटला नक्कीच मला कळवा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.